महाराष्ट्र राज्याचे अतिशय पवित्र असणारे विधान भवन परिसरात काही गाव गुंडांनी विनापरवाना प्रवेश करत या ठिकाणी हाणामारी केली आहे। ही बाब निषेधार्ह असल्याची प्रतिक्रिया महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात उमटत होती। यानंतर या गुंडगिरी पार्श्वभूमीवर असणाऱ्या सर्जेराव बबन टकले यांच्यावर यापूर्वी 6 गुन्हे विविध पोलीस ठाण्यात नोंद असून दुसरा गुन्हेगारी पार्श्वभूमी असणारा नितीन देशमुख याच्यावर 8 गुन्ह्यांची नोंद विविध पोलीस स्टेशनमध्ये असल्याचे आढळून आले। अशी गुन्हेगारी पार्श्वभूमी असणारी लोक येतात कसे असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विचारला असून विधानसभा अध्यक्ष व सभापती यांनी अशा गुंडांवर कार्यवाही करत फौजदार गुन्हे दाखल करा अशी मागणी विधानसभेत केली आहे। अशा गुंडांमुळे आतंकवादी घटना घडली तर याला जबाबदार कोण असा सवालही मुख्यमंत्री फडणवीस यांनी विचारला असून लोक येतात कशी याची जबाबदारी कोणाची असा सवाल करत सुरक्षा यंत्रणेत बदल केले पाहिजे तरच अशा घटनांना चाप बसेल असेही फडणवीस म्हणाले। या पार्श्वभूमीवर सर्जेराव टकले व नितीन देशमुख यांना घडलेल्या घटनेनंतर पोलिसांनी अटक केली असून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले। विधान भवनाच्या लॉबीत झालेल्या राड्यात नितीन देशमुख यांचे नाव चर्चेत आले। नेमके नितीन देशमुख आहेत तरी कोण असा सवाल अनेकांना पडला। नितीन देशमुख हा विक्रोळी पार्क साइड झोपडपट्टीमधील श्रीराम सोसायटीतला रहिवासी असून अनेक वर्ष गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे संपूर्ण कुटुंबाने त्याच्या वर्तवणुकीला वैतागून मुंबई सोडून विभक्त राहत होते। त्याच्यावर महाराष्ट्रभर एकूण 8 गुन्हे दाखल असून नितीन देशमुख वर विक्रोळी पोलीस स्टेशन येथे IPC कलम 380 नुसार मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल आहे। तसेच कलम 324 खाली हत्यार बाळगणे व इजा करणे हा गुन्हा दाखल आहे। 337B खाली संघटित गुन्हेगारी, 354 खाली महिलेची छेडछाड इत्यादी कलमा अंतर्गत विविध गुन्हे दाखल आहेत। विधान भवनाच्या परिसरात आमदार गोपीचंद पडळकर यांना मारहाण अशी धमकी आमदार जयंत पाटील यांच्या व अनेकांच्या समोर खुलेआम दिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर फिरत असून विधिमंडळ काय करणार यावर जनता आता प्रश्न करीत आहे। तसेच नितीन देशमुख यांच्यावरची संघटित गुन्हेगारी पार्श्वभूमी असूनही ते पिस्तूल वापरत असल्याची माहिती पुढे येत आहे। तरी यावर कारवाई काय होणार हे देखील पुढे आता पाहायला मिळणार आहे। ऋषी उर्फ सर्जेराव बबन टकले यांच्यावर 6 गुन्हे आहेत आणि नितीन हिंदूराव देशमुख यांच्याविरुद्ध 8 गुन्हे आहेत। मग अशा प्रकारची इतकी गुन्हेगारी ज्यांचं बॅकग्राऊंड आहे अशी मंडळी या ठिकाणी येऊन मारामाऱ्या करतात हे काही योग्य नाही आहे। त्यामुळे सदस्यांनी देखील थोडं मला असं वाटतं लक्ष दिलं पाहिजे। अनेक लोक तुम्ही परवानगी दिलेली नाही, कोणी परवानगी दिली नाही तरी या ठिकाणी आतमध्ये हे येतात कसे? आणि म्हणून मला असं वाटतं मला चिंता यायची नाही, 2-4 लोक आले तर आले, फरक पडत नाही, पण याच्यातल्याच एखाद्याने येऊन जर इथे एखादी आतंकवादी घटना केली तर उद्याला याची जबाबदारी कोण घेणार आहे? आणि म्हणून इथे सुरक्षा व्यवस्थेमध्ये बदल करून आत येणारा जो व्यक्ती असेल, जसं आमदारांना बिल्ला लावून यावा लागतो, आता ठीक आहे नाही लावला तरी ते ओळखतात त्यामुळे त्यांचं रिकॉग्निशन आहे, पण त्याच्याकडे कुठलं ना कुठलं ओळखपत्र गळ्यात असलंच पाहिजे आणि गळ्यात ओळखपत्र नसेल तर सुरक्षा रक्षकांनी त्याला बाहेर काढलं पाहिजे। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो मुंबई। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।